नमस्कार, स्वातीच किचनमध्ये आज आपण गौराईला साडी कशी नेसवायची ते पाहणार आहोत। तर इथे आज आपण बसलेली गौराई बनवणार आहे। अगदी सुंदर दिसते बघा, मांडी घालून बसलेली गौराई आपण बनवणार आहे। तर ही गौराई तुम्ही जेवणाचं ताट समोर ठेवलेली बनवू शकता किंवा मग कमळाच्या फुलामध्ये बसलेली बनवू शकता किंवा नुसतीच बसलेली सुद्धा छान दिसते। तर इथे 6 वर साडी घेतलेली आहे। पदराकडचा भाग आपल्याला सोडायचा आहे आणि त्यानंतर मधल्या भागाच्या आपल्याला निऱ्या करून घ्यायच्या आहेत। जो नेसता पदर आहे प्लेन तो देखील मी असंच ठेवणार आहे। मधल्या साडीच्या आपल्याला व्यवस्थित एकसारख्या निऱ्या करून घ्यायच्या आहेत आणि इथे वरच्या बाजूला ह्याला एक पिन लावून घ्यायची आहे। आपण इथे कुठलंही स्टँड वगैरे वापरणार नाहीये, डब्याला साडी नेसवणार आहे त्यासाठी एक डब्बा पण आपल्याला लागणार आहे। पदराकडच्या साईडने सुद्धा अशी पिन करून घ्यायची आहे आणि छोट्या साईजमध्ये करायची आहे कारण गौराईचा खांदा खूप छोटा असतो। पिन करून लगेच इथे एक पिन लावून घेतलेली आहे। तर इथे मी एक स्टीलचा डब्बा घेतलेला आहे। स्टीलच्या डब्याला अशा प्रकारे एक लेगिंग्समध्ये कपडे घालून या ठिकाणी मांडी घालून बसलेला असा पायाचा आकार करून घ्यायचा आहे। तुम्ही एक पाय मोकळा ठेवलेला आकार करू शकता किंवा पूर्णपणे मांडी घातलेला आकार करू शकता। तर ही लेगिंग्स जी आहे ती थोडीशी जास्त फुगलेली आहे। चिंदा भरल्यानंतर थोडीशी ही दाबून घ्यायची। ह्यात तुम्ही कापूस भरू शकता किंवा मग शिल्लक कपडे असतील तर ते भरून घ्यायचे। तर अशा प्रकारे डाव्या बाजूने पदराचा भाग आणि उजव्या बाजूने आपण जो नेसता पदर होता तो सोडलेला आहे मी आणि मधोमध ज्या निऱ्या आहेत त्या डब्यामध्ये सोडून घ्यायच्या आहेत। जेवढ्या आपल्याला बाहेर ठेवायच्या आहेत तेवढ्या ठेवून घ्यायच्या, राहिलेल्या निऱ्या डब्यामध्ये ठेवून घ्यायच्या। डाव्या आणि उजव्या साईडकडचा जो भाग आहे साडीचा तो असा खोचून घ्यायचा आहे पायाखाली, म्हणजे मग मांडीचा आकार व्यवस्थित दिसतो छान गोलाकार। आणि पदराचा जो भाग आहे तो डब्यामध्ये जास्त घालायचा नाहीये, काठवरचा हा बाहेरच ठेवायचा आहे आणि डब्बा जास्त हालू नये म्हणून ह्यात आपल्याला तांदूळ भरून घ्यायचे आहेत। तांदूळ किंवा कुठलंही धान्य तुम्ही भरा, म्हणजे मग साडीच्या निऱ्या सुद्धा हालत नाही आणि डब्बाही हालत नाही। त्याचबरोबर आपल्याला वरची जी बॉडी आहे ती देखील व्यवस्थित ह्या धान्यामध्ये खोचून बसवता येते, म्हणजे मग ही जास्त हालत पण नाही। वरच्या बाजूने बॉडी बसून घेतल्यानंतर आता आपण हा पदर करून घ्यायचा आहे। तर असाच पाठीमागून गोल घ्यायचा आहे आणि त्यानंतर थोडासा ओढून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असा खांद्यावरती टाकून घ्यायचा आहे। जी आपण पिन लावून घेतलेली होती ती वरती खांद्यावरती घ्यायची आहे किंवा खांद्याच्या आसपास घ्यायची आहे। अंदाजे पदर तुम्ही पाठीमागे ठेवून घेऊ शकता। त्यानंतर जो खालचा काठ आहे हा थोडासा ओढून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित करून घ्यायचा आहे। पुढच्या निऱ्यांना सुद्धा तुम्ही व्यवस्थित आकार द्यायचा आहे। अशा प्रकारे हा पदर खोचून घ्यायचा आहे, म्हणजे मग मांडी घातलेला आकार व्यवस्थित दिसतो। तर इथे थोडंसं हे फुगलेलं आहे कारण ह्या लेगिंग्समध्ये जे कपडे भरलेले होते ते थोडेसे दाबून घेतलेले नाही आहेत, डायरेक्ट आपण घेतलेले आहेत, त्यामुळे ती थोडीशी फुगलेली आहे। अगोदर थोडंसं दाबून घ्यायचं आहे आणि नंतरच तयार करायला घ्या। पदर व्यवस्थित केलेला असला की व्यवस्थित आकार दिसतो मांडी घातलेला। त्यानंतर असा हा खांद्यावरून पदर टाकून घ्यायचा आहे। डोक्यावरून किंवा खांद्यावरून आपण लक्ष्मीच्या पदर देणार आहे, तर तो पदर पण व्यवस्थित करून घ्यायचा। त्यानंतर समोरच्या निऱ्या ज्या आहेत त्या व्यवस्थित करून घ्यायच्या। काठपदराची तुम्ही साडी घालू शकता किंवा मग अशी बिना काठाची साडी सुद्धा घालू शकता। मांडी घालून बसलेली गौराई बनवली तर तुम्ही समोर जेवणाचं ताट ठेवू शकता। त्याचबरोबर काही पूजा वगैरे करताना पण तुम्ही ही बनवू शकता। समोर एखादी पिंड वगैरे मोठ्या आकाराची ठेवून महादेवाची पूजा करताना किंवा मग तुम्ही साईडने कमळाच्या फुलाचा आकार तयार करून कमळाचं फूल लावून घ्यायचे, म्हणजे मग ही कमळाच्या फुलामध्ये बसलेली लक्ष्मी दिसेल। तर आपण इथे वरचा चेहऱ्याचा भाग बसवून घेतलेला आहे। त्यानंतर दागिने घालून घ्यायचे आहेत। नेहमी पदर देण्या अगोदर दागिने घालून घ्यायचे आणि मग पदर द्यायचा। पदर दिलेली बघा डोक्यावरती गौराई खूप सुंदर दिसते, किंवा मग तुम्ही अशा प्रकारे खांद्यावरून सुद्धा पदर देऊ शकता।
पुढच्या निऱ्या ज्या आहेत त्या व्यवस्थित करून घ्यायच्या. कमरेचा जो कमरपट्टा असतो तो देखील तुम्ही कमरेला बांधून घ्यायचा, म्हणजे मग अजूनही सुंदर दिसतो कमरेचा भाग. गळ्यामध्ये जर फुलांचा हार असेल तर तो घालून घ्या, म्हणजे मग समोरचा जो पोटावरचा भाग आहे तोही व्यवस्थित हाराने झाकला जातो. त्यानंतर निऱ्या अशा व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत. साडी थोडीशी उचलून मी आतमध्ये पायात खोचून घेतलेली आहे. त्यानंतर उजव्या पायाला अशा प्रकारे साडीचा काठ लावून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला पाय ठेवून घ्यायचा आहे. तर हा एक पाय बाहेर ठेवलेली लक्ष्मी खूप मस्त दिसते बघा अशा प्रकारे. किंवा हा पाय तुम्ही व्यवस्थित पॅक करून थोडासा लोंबता खाली जरी सोडला तरी देखील खूप छान दिसेल. अगदी मस्त दिसते बघा ही गौराई. आणि पूर्णपणे मांडी खाली अशी साडी खोचून सुद्धा तुम्ही पूर्ण मांडी घालून बसलेली गौराई सुद्धा बनवू शकता. साईडने थोडंसं दोन्ही बाजूने दाबून घ्यायचंय, म्हणजे मग ही गौराई जास्त मोठी वाटणार नाही. जर अशी वेणी असेल तर वेणी लावून घ्या, खूप छान दिसते ही पण. जिथे जिथे आपल्याला साडी व्यवस्थित करून घ्यायची आहे सेट, आणि जर सेट होत नाही असं वाटत असेल तर व्यवस्थित करून थोड्याशा पिना लावून घ्यायच्या, म्हणजे मग ही पॅक राहते, जास्त हलत नाही. इथे मी दाखवताना जास्त पिना लावलेल्या नाही आहेत. मंगळसूत्र आणि इतर मोत्यांचे किंवा असे बेंटेक्सचे दागिने तुम्ही घालू शकता. गजरासुद्धा खूप सुंदर दिसतो. दोन्ही बाजूने किंवा एकाच खांद्यावरून हा गजरा सोडायचा आहे. आणि डोक्यावरती जर तुमच्याकडे टोप असेल तर पदर देऊन टोप बसवू शकता, किंवा खांद्यावरती पदर ठेवून अशा प्रकारे टोप बसवलात तरी चालेल. तुमच्याकडे जर फेटा असेल तर फेटासुद्धा तुम्ही घालू शकता डोक्यावरती. तर अगदी सुंदर अशी ही बसलेली गौराई तयार झाली. कोणतंही स्टँड न वापरता आपण गौराई बनवलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.